So in the last lecture, we have seen what is meant by genome, what is meant by the genomics, and what is the concept or the application of the genomics. Now in this lecture, we will discuss about the Human Genome Project. Now we have seen all the different types of living organisms, their genetical constitution is studied, their genomic studied, the genes are mapped, they are used for different types of processes. Now we will discuss about all these concepts regarding the human beings. It was initiated in 1990 under the International Administration of the Human Genome Organization. Now again, it comes to the recent activity because genomics was introduced in year about 1986. Now this human genome project was introduced in year about 1990 under the International Administration of Human Genome Organization, HUGO. So under this administration, the Human Genome Project was initiated. This project was coordinated by the US Department of Energy and the National Institute of Health. याच्यावरती बऱ्याचशा बाहेरच्या देशातले जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत त्याही याच्यावरती जास्त प्रमाणात संबंधित आहेत. जसं युनायटेड स्टेट्स जे आहे तिथली एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ जी आहे ती पण याच्याशी रिलेटेड आहे. इंटरनॅशनल पार्टनर्स इन द युनायटेड किंगडम, फ्रान्स, जपान, इंडिया अँड चायना हे जगामध्ये सगळीकडे चाललेलं आहे. फक्त भारतामध्येच याच्यावरती रिसर्च चालू आहे असं नाही. याचं एक सेपरेट ऑर्गनायझेशन तयार केलं आणि ते जे आहे ते ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन सेपरेट ऑर्गनायझेशन तयार केली, HUGO. त्याच्यामधल्या युनायटेड स्टेट्समध्ये याचं मेन डिपार्टमेंट आहे एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि याच्याशी रिलेटेड आहे युनायटेड किंगडम आहे, फ्रान्स आहे, जपान आहे, इंडिया आहे, चायना आहे. असे सगळे देश एकत्रित बसून ह्या जिनोमिक्स प्रोजेक्ट वरती बऱ्याच प्रमाणात रिसर्च केलं. इट बिगिन इन 1990 अँड कम्प्लिटेड इन 2003. माणसाच्या शरीरामध्ये जे काही सगळे कॅरेक्टर्स आहेत या कॅरेक्टरचा अभ्यास करणं म्हणजेच काय जिनोम प्रोजेक्ट आहे. हा साधारणतः 1990 मध्ये चालू झाला आणि 2003 मध्ये तो संपला. म्हणजे साधारणतः याच्यासाठी किती काळ लागला? 13 वर्षाचा कालावधी लागला फक्त माणसाच्या शरीराची गुणसूत्रीय रचना अभ्यास करण्यासाठी. ह्या मग हे कशासाठी ह्युमन जिनोम प्रोजेक्ट कशासाठी गरजेचं आहे? का याच्यावरती केलं? म्हणजे ते एम्स ऑफ द प्रोजेक्ट. द फर्स्ट एम, मॅपिंग द एंटायर ह्युमन जिनोम ऍट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड. आता इथं काय करायचं आहे? माणसाच्या शरीरामध्ये जवळजवळ असं म्हणलं जातं की 3 बिलियन्स ऑफ नायट्रोजन बेसिस किंवा न्यूक्लियोटाइड्स आहेत. मग इथं माणसाच्या शरीरामध्ये एवढ्या सगळ्या जिनोम्स जे आहे ज्या न्यूक्लियोटाइड्स आहेत ह्या न्यूक्लियोटाइडचं कॉम्बिनेशन करायचंय तिथं आता. आणि ते कॉम्बिनेशन होऊन त्याच्यापासून कोणता जीन तयार होतो, कोणतं जीन कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस करतं, हे सगळा अभ्यास याच्यामध्ये केलेला आहे. Then the second aim is to store the information collected from the project in database. ही जी काही माहिती गोळा करायची आहे त्याचा जिनोमचा अभ्यास करायचा आहे, त्याचा सिक्वेन्स स्टडी करायचा आहे, त्याचं मॅपिंग करायचं आहे, न्यूक्लियोटाइडची संख्या मोजायची, हे सगळं माहिती जी आहे ही माहिती एका विशिष्ट प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये डेटाबेस फॉर्ममध्ये करायची. म्हणजे मी आज एखादा अभ्यास केला आणि तो अभ्यास मी माझ्या रेकॉर्डला ठेवला इथपर्यंत लिमिटेड नाही. तो जो सगळा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे याच्यामधला प्रत्येक डिपार्टमेंटची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी डेटाबेसमध्ये स्टोअर केली जाते. थर्ड एम इज टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक्स फॉर अनालिसिस ऑफ द डेटा. नुसता डेटा गोळा करून गरजेचं आहे का? तर त्याला प्रोसेसिंग करण्यासाठी कशाला जे डेटा कलेक्ट केलेला आहे त्या कलेक्ट केलेल्या डाटाचं अनालिसिस केलं पाहिजे, पडताळणी करायला पाहिजे. मग ती पडताळणी करायला काय नुसतं बोटाने मोजत बसणार आहे का? पण ते नाही, मायक्रोस्कोपिक आहेत सगळ्या गोष्टी. त्याच्यासाठी मग टूल्स डेव्हलप करायच्या, ते मॅपिंग कसं करायचं, ते कशा पद्धतीने ओळखायचं, कुठली गोष्ट काय आहे ती ह्याच्यासाठी लागणारे जे काही टूल्स अँड टेक्निक्स आहेत ते पण याच प्रोजेक्टमध्ये डेव्हलप केलं जातं. फोर्थ एम, ट्रान्सफर द रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू द प्रायव्हेट सेक्टर सच ॲज इंडस्ट्रीज. मग ही सगळी माहिती जी मिळालेली आहे ही माहिती त्याच्याशी रिलेटेड असलेले जे काही प्रायव्हेट सेक्टर्स आहेत
त्यांना ही टेक्नॉलॉजी द्यायची. म्हणजे इंडस्ट्रीज असतील, समजा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज असतील, मेडिसिनल इंडस्ट्रीज असतील, व्हॅक्सिन प्रोड्युसिंग इंडस्ट्री असतील, त्या सगळ्यांना ही माहिती पोच करायची. कशासाठी पोच करायची आहे? त्यांना ती माहिती कळली तर ते त्याच्यावरती काहीतरी औषध हुडकतील, त्याच्यावरती काहीतरी रिसर्च करतील, ते कॅरेक्टर कशा पद्धतीने एक्सप्लोर होतात त्याचा अभ्यास करतील, त्याच्यावरती संशोधन होऊन मेडिसिनल प्रोडक्ट असतील किंवा माणसाशी निगडीत ज्या काही गोष्टी असतील त्याच्यातून त्या तयार केल्या जाऊ शकतात. द फिफ्थ एम, taking care of legal, ethical, social issues which may arise from the project. आता हे मात्र थोडस गोंधळाचा एम आहे. इथं काय म्हटलेलं आहे? टेकिंग केअर ऑफ लीगल, इथिकल अँड सोशल इश्यूज which may arise from the project, and these issues are arised though they are controlled but still they are arised. माणूस आहे, विकृत बुद्धीचा माणूस आहे. लिगल ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टी तर आता सगळे म्हणजे आता ह्या गोष्टी आता उघड व्हायला लागलेल्या आहेत. जर तुम्ही या फील्डमध्ये आताच्या रिसेंट कंडिशनला असाल, पेपर बघत असाल, इंटरनेटच्या माहिती जर गोळा करत असाल, तर तिथं लक्षात येऊ शकतो ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत, लिगल, इथिकल आणि सोशल. लिगल कायदेशीर आलं, इथिक ज्याला आपण म्हणतो, आता मराठी शब्द एक्झॅक्ट बघा, इथिक्स जे आहे, आणि सोशल सामाजिक, ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत इतक्या प्रमाणात भ्रष्ट झालेले आहेत म्हणू शकतो आपण. कारण आताचा जो पॅन्डेमिक आहे याच्यावरती अजूनही कुणाला खरं वाटत नाही की हे कशा पद्धतीचं आहे. आणि या नॉलेजच्या आधारावरतीच हे जिनोमिक्स जे काही नॉलेज आहे याच्याच आधारावरती, ज्याला आपण बायोपायरेसी म्हणू शकतो, ज्या जैव तंत्रज्ञान चोरण्याचा प्रकार आहे. आता जर तुम्ही याच्यावरती इंटरनेटवरती ह्या गोष्टी बघत असाल चालू कंडिशनला, आजच्या कंडिशनला, तर आज प्रत्येक देश म्हणतोय की आम्ही तयार केलेला व्हॅक्सिनचा डाटा, समजा रशिया म्हणते अमेरिकन चोरला, अमेरिका म्हणते रशियन चोरला, युके म्हणते चीनने चोरला, चीन म्हणते कशाचा आहे हा डेटा जो आहे तो हॅक करून चोरायचा प्रकार चालू झालेला आहे. काही जणांचं म्हणणं आहे की हे पॅन्डेमिक चीनमुळे पसरलं. हा गोंधळ आहे, कारण याच्यावरती अजूनही कुठल्या कन्फर्म याला आपण आलेलो नाही की कशामुळे झालंय. आता हा भाग चर्चेचा नंतर ना कधी तर कॉलेजच्या याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. So these are the 5 aims of the Human Genome Project, on the basis of which the study of genetical constitution of the human beings was going on. Next point, this Human Genome Project, we will consider it in the short HGP, was closely associated with the rapid development of a new area in biology called bioinformatics. याच्याच पुढे जाऊन आता हे HGP जे आहे ह्याला आपण बायो इन्फॉर्मेटिक्स, हे जे बायोलॉजीशी निगडीत जी काही ब्रँच आहे त्याच्याशी भरपूर याचा संबंध येतो. कशामुळं? ह्या बायो इन्फॉर्मेटिक्स, जैव माहिती जी आहे, जे इन्फॉर्मेटिक्स जे आहे, याच्यामध्ये सगळ्या सजीवांचा एकत्रितच अभ्यास करायचा आपल्याला. मग ते करताना ह्युमन जिनोम, माणसाचं जर गुणसूत्र माहित झालं तर बाकी सगळ्याच गोष्टी कळणार आहेत. त्याच्यामुळे हे गोष्ट त्याच्याशी बऱ्याचशा प्रमाणात निगडीत झालेली आहे. The work of Human Genome Project was allowed researcher to understand the blueprint in building and constructing the human genome. ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे याच्यावरती जेवढं काही संशोधन झालेलं आहे याचं एक ब्ल्यूप्रिंट म्हणू शकतो, आराखडा जो आहे तो आराखडा तयार केला जातो. आणि ह्याच्यामुळं काय करू शकतो आपण, माणसाचं जे काही जिनोम आहे, all the genetical constitution of the human beings can be studied by means of this Human Genome Project. Human Genome Project was to provide a complete and accurate sequence of the 3 billion DNA base pairs that make up the human genome and find out the estimated number of human genes. मी आत्ताच म्हटलं होतं 3 बिलियन DNA आहेत. मिलियन म्हणजे 10 लाख, बिलियन म्हणजे 10 करोड. लक्षात असू, आपल्याकडे हे शब्द वापरत नाही आपण. आपल्याकडे लाख, 10 लाख, करोड, 10 करोड, 100 करोड असं आहे. तसं ऍक्च्युअल ऑल ओव्हर वर्ल्ड जे आहे ते मिलियन आणि बिलियन मध्ये काउंट केलं जातं. मिलियन म्हणजे साधारणतः 10 लाख, बिलियन म्हणजे 10 कोटी. मग ते 3 बिलियन म्हणजे साधारणतः तेवढे कोटी जे आहेत ते तेवढे
DNA बेस पेअर्स असतात माणसाच्या शरीरामध्ये एवढ्या प्रमाणात. मग त्याच्यावरून त्याच्यामध्ये जीन्स जे आहेत ते साधारणतः 33,000 जीन्स हॅव बीन एस्टिमेटेड टू बी प्रेझेंट इन ह्युमन्स. आजपर्यंत 2003 पर्यंत जेवढं काही संशोधन झालेलं आहे त्या संशोधनाच्या आधारावरती शास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत आलेले आहेत की माणसाच्या शरीरामध्ये साधारणतः 33,000 वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स असतात. द नंबर मे बी इन्क्रीज्ड as the work progress in this human genome project. New genes may be identified. जसं जसं आहे त्या पद्धतीने ते होत जाणारच आहे. परंतु आतापर्यंत फक्त 33,000 वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स जे आहेत ते माणसाच्या शरीरामध्ये ते आढळलेले आहेत. The project is also aimed to sequence the genome of several other organisms such as bacteria. फक्त माणसांवरतीच हे थांबलेलं नाही, तर त्याबरोबर दुसरे जे काही सजीव आहेत त्या सजीवांचं सुद्धा जिनोमिक कॉन्सन्ट्रेशन कंटेंट जे आहे ते हुडकण्याचा सुद्धा प्रकार चालू झालेला आहे. फॉर एक्झाम्पल इस्रेशिया कोला बॅक्टेरिया आहे, सिनोरॅबिडिटिस इलिग्नस हा एक फ्री लिव्हिंग नॉन पॅथोजेनिक निमॅटोड आहे, याचाही जिनोमिक हुडकून झालेला आहे. सॅकरोमायसिस सेरिविसिस हे एक प्रकारचं ईस्ट आहे, फंगस मधला हा सॅकरोमायसिस सेरिविसिस आहे. ड्रॉसोफिला ज्याला फ्रूट फ्लाय म्हणलं जातं, आपण मराठीत ज्याला चिलट म्हणतो. प्लांट्स लाईक राईस भात आहे. अराबिडोप्टिस फॅमिली ब्रासिकेसीचा मेंबर आहे, म्हणजे आपली मोहरी जी आहे मोहरी प्रजातीतली ही एक वनस्पती आहे. भात आणि ह्या वनस्पतीतलं पण जिनोमिक सोडून टाकले. आणि म्यूस ज्याला आपण माऊस म्हणतो, म्यूस मुस्क्युलस त्याचं सायंटिफिक नाव आहे. या पद्धतीने बऱ्याचशा सजीवाचं जे आहे जिनोमिक्स जे आहे ते काउंट केलं. आता हे कशाला काय गरज काय आहे करण्याची? द कम्प्लीट जिनोम सिक्वेन्स ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स विल युजफुल for comparative studies that will allow researchers to study gene functions in these organisms. आता हे आपलं माणसाचं जिनोम स्टडी करायचं इथपर्यंत ठीक आहे. ह्या सगळ्यांची काय गरज होती? तर याही गोष्टीचा वापर जे आहे ते माणसाच्या जिनोमिक्सशी काही त्यांचा संबंध आहे का ते हुडकण्यासाठी उपयोगीचं आहे. त्याचबरोबर हे जे सजीव आहेत ह्या सजीवाच्या शरीरामध्ये हे जे जीन्स आहेत त्यांचं फंक्शन अभ्यास करणं थोडंफार सोप्या प्रमाणात आहे. कारण बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक आहे, युनिसेल्युलर आहे, ईस्ट फंगस जे आहे ते पण युनिसेल्युलर आहे, सॅकरोमायसिस सेरिविसिस आहे. मी टप्प्याटप्प्यानं आपण ते जिनोम हुडकू शकतो. त्या जिनोम मधलं जे जीन सिक्वेन्स आहे त्या जीनचं फंक्शन काय ते आपल्याला हुडकता येतं आणि त्याचा आणि माणसाचा संबंध कुठं जोडता येतो का त्याच्यासाठी ते सगळं करायचं. हा एक टेबल आहे. याच्यामध्ये क्रोमोसोम्स नंबर किती, जीन्स किती आहेत आणि एस्टिमेटेड साईज ऑफ बेस पेअर्स किती आहे ते साधारणतः दिलेलं आहे. माणूस जो आहे 46 क्रोमोसोम्स असतात, साधारणतः 33,000 प्रकारचे जीन्स आहेत, 3 बिलियन्स बेस पेअर्स आहेत. उंदीर माऊस जो आहे 40 क्रोमोसोम नंबर, बेसिक क्रोमोसोम नंबर जो आहे तो 40 आहे. 25,000 जीन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आणि 2.9 बिलियन्स ऑफ बेस पेअर्स. माणसाच्या फार जवळ आहे. पुढे अजून तुम्हाला सांगतोच ते. फ्रूट पाय चिलट 8 क्रोमोसोमच्या जोड्या आहेत परंतु 13,000 जीन्स आहेत. 165 मिलियन्स ऑफ बेस पेअर्स. प्लांट जे आता मी सांगितलं मोहरी प्रजातीतलं जे आहे ते अराबिडोप्सिस जे आहे याच्यामध्ये साधारणतः 10 क्रोमोसोमच्या जोड्या आहेत, 25,157. या पद्धतीने सगळे राऊंड वर्म आहे, ईस्ट आहे, बॅक्टेरिया आहे. याच्यामध्ये या पद्धतीनं जे आहे बॅक्टेरिया जो आहे साधारणतः एकच क्रोमोसोम जोड्या प्रोकॅरियोटिक आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय क्रोमोसोमच्या जोड्या क्रोमोसोम असं या पद्धतीचं नाहीच, कारण त्याच्यामध्ये क्रोमॅटिन नेटवर्क जे आहे ते न्यूक्लिड असतो, त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो, त्याच्यामुळे ते एकच क्रोमोसोम ठरले. तरी सुद्धा 4,400 जीन्स आहेत आणि साधारणतः 4.6 मिलियन्स ऑफ बेस पेअर्स आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टीचा एक विचार केला तर शास्त्रज्ञाच्या असं लक्षात आलंय, द सिक्रेट ऑफ आवर कॉम्प्लेक्सिटी मे लाय नॉट इन द नंबर ऑफ आवर जीन्स बट हाऊ वी यूज दॅम. हे एवढा मोठा आकडा आहे हे महत्वाचं नाही, परंतु त्याचा वापर कशा पद्धतीने होतो हे महत्वाचं आहे. इट विल लीड टू द अंडरस्टँडिंग ऑफ जीन स्ट्रक्चर अँड फंक्शन्स इन अदर स्पेसिस. ह्या सगळ्या गोष्टीमुळे एकमेकांचा सारासार संबंध सुद्धा हुडकणं त्या ठिकाणी महत्वाचं पडतं. सिन्स वी possess many of the genes same as these of flies, roundworms and mice, such studies will lead to a greater understanding of human evolution.
जे आता मी या ठिकाणी म्हटलं, आता इथं आपण चिलटाचा अभ्यास करतोय, उंदराचा अभ्यास करतोय. काय गरज काय आहे याचा अभ्यास करायची? तर असं समजलं तर नियर अबाउट 99% of the genes or the nucleotide sequences in human beings, in Drosophila, in fruit flies, in mice, roundworms are near about similar. बऱ्याच पद्धतीचं असं लक्षात आलेलं आहे की ही चिलट जे आहेत किंवा ते राऊंडवर्म जे आहे, तो उंदीर जो आहे, ड्रोसोफिला जो आहे, ह्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये माणसामध्ये बऱ्याचशा प्रमाणात साम्य आहे. म्हणजे आपण सहजासहजी एखाद्याला म्हणतो हे चिलटासारखं, परंतु त्या चिलटामध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा साम्य आहे. उंदरामध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा साम्य आहे. त्यामुळं ज्या वेळेस आपल्यासाठी एखादं व्हॅक्सिन हुडकायचं असेल, तर पहिला जो अभ्यास कशावरती केला जातो? उंदरावरती केला. कारण बऱ्याचशा प्रमाणात सिमिलॅरिटी आपल्या जीन्समध्ये आणि त्यांच्या जीन्समध्ये. उंदराचा विचार केला 33,000 जीन्स आहेत, आपल्यामध्ये 25,000 जीन्स आहेत त्यांच्यामध्ये. 3 बिलियन्स बेस पेअर्स आहेत, आपल्यामध्ये 2.9 बिलियन्स आहेत. 0.1 बिलियनचा फक्त फरक आहे. लक्षात घ्या. म्हणून असं म्हटलं होतं नियर अबाउट 90 to 99% बेस पेअर्स आर सिमिलर इन ह्युमन बिंग्स अँड द माइस. मग ह्या सगळ्याचा अभ्यास कशासाठी करायचा आहे? तर यांचा आणि माणसाचा कुठं संबंध आहे? ह्याच्यामधले जीन्स आणि माणसामधले जीन्स याच्यामध्ये काही साम्य आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी हे जिनोमिक्स आहे. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांच्यातले जीन एक्सप्रेशन, आपल्यातले जीन एक्सप्रेशन याच्यामध्ये काय साम्य आहे का? ते कशा पद्धतीने एखाद्या गोष्टीवरती कंट्रोल करू शकतात, मग त्याच पद्धतीने माणसामध्ये कंट्रोल करता येईल का एखाद्या आजारावर? ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी हे सगळं जिनोमिक्स जे आहे ते यामध्ये याचा अभ्यास जास्त प्रमाणात फुलामध्ये जो आहे तो पुढे केला जातो. In the next lecture we will see the last point of this topic.